एका सामान्य गरीब शेतकऱ्याचा मुलगा, घरची परिस्थिती हालाकीची, आंदोलनासाठी पैसा नाही, स्वतःची शेत जमीनच विकली, संसाराकडे दुर्लक्ष झालं, 12वीतच शिक्षण सोडलं, तोडक्या मोडक्या हिंदीवरून विरोधकांनी तुफान ट्रोल केलं. त्याच्याकडे ना पैसा होता, ना PR आहे, ना त्याचा कुणी गॉडफादर आहे. पण त्याच माणसावर मराठा समाजाने अक्षरशः जीव ओवाळून टाकलाय. समाजाच्या पाठबळावर मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून ते गृहमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनाच भिडले. सरकारला गुडघ्यावर बसवणारे जरांगे संघर्ष योद्धा म्हणून राज्यभर लोकप्रिय झालेत. त्यांची सभा ऐतिहासिक ठरली, त्यांचं उपोषण देशभरात गाजलं, त्यांची घोषणा मराठ्यांसाठी अखेरचा शब्द ठरली. जरांगेंना मिळणारं हे प्रेम राज्यात यापूर्वी क्वचितच कुणाला मिळालं असावं, पण असं का? जरांगे पाटील मराठ्यांचे मसीहा बनले तरी कसे? मराठे आजही जरांगे पाटलांच्या एका शब्दावर का एकवटतात? जे मोठमोठ्या मराठा नेत्यांना जमलं नाही ते जरांगेंनी कसं साध्य करून दाखवलं? जरांगे पाटलांमध्ये अशी कोणती जादू आहे? जरांगे पाटलांचं नेतृत्व राज्यातील मराठा समाज बांधवांनी का मान्य केलं? यामागची नेमकी कारणं काय? याचाच सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रसाद आणि तुम्ही पाहतायत संवाद सेतू. विरोधकांना धारेवर धरणारे जरांगे आपल्या गावरान भाषेत स्पष्ट, परखड आणि वेळेप्रसंगी फटकळ बोलणारे जरांगे पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत. यावेळी जरांगे पाटलांच्या मागे समाज उभा राहणार नाही असं बोललं गेलं, पण अंतरवालीतल्या बैठकीत एकवटलेल्या मराठ्यांनी या चर्चांवर पूर्णपणे पूर्णविराम लावला. यावरून मनोज जरांगे पाटील यांना सातत्यानं मराठा समाजाचा इतक्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा का मिळतो अशी कुजबूजही ऐकायला मिळाली. जरांगेंना पाठिंबा मिळण्याची अनेक राजकीय, सामाजिक आणि भावनिक कारणं आहेत. त्यांचा उदय केवळ एका आंदोलनापर्यंत सीमित न राहता संपूर्ण मराठा समाजाच्या अस्मितेचं प्रतीक बनलाय. तो कसा, ते खालील मुद्द्यांच्या आधारे टप्प्याटप्प्यानं समजून घेऊयात. स्वतःचा त्याग आणि आक्रमक लढा. व्हिडिओची सुरुवातच मी मनोज जरांगे पाटील यांच्या त्यागापासून केली आहे. 19 ऑगस्ट 2023 ला अंतरवाली सराटीत झालेल्या लाठी हल्ल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे नाव सर्वसामान्य मराठ्यांपर्यंत पोहोचलं. पण जरांगे पाटलांनी त्याआधीच स्वतःला मराठा आरक्षणाच्या लढ्यात पूर्णपणे झोकून दिलं होतं. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी 2011 साली शहागड पोलीस स्टेशनला निवेदन दिल्याचा हा फोटो समोर आलाय. यावरून मनोज जरांगे पाटील यांचा लढा, त्यांचा त्याग लक्षात येतो. त्यांनी अनेक वेळा उपोषण केलं. आंदोलन करताना ते मागे हटले नाहीत. त्यांनी स्वतःच्या आरोग्याची, कुटुंबाची, सुखाची पर्वा न करता मराठा आरक्षणासाठी झगडण्याचा निर्धार केला. यामुळेच आतापर्यंत त्यांना मिळालेला पाठिंबा कमी झालेला दिसून येत नाही. 2. सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व. जरांगे पाटलांचं नेतृत्व हे एका सामान्य माणसाचं नेतृत्व वाटतं. हेच त्यांच्या यशाचं खरं गमक आहे. जरांगे पाटील यांना आजही मराठा समाजाचा नेता म्हणून घेणं योग्य वाटत नाही. नेत्याऐवजी आपण मराठा आंदोलक आहोत असं ते स्वतः म्हणून घेतात. विशेष म्हणजे जरांगे पाटील हे ना कुठल्या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत, ना त्यांच्याकडे पैसा आणि सत्ता आहे. त्यांचं व्यक्तिमत्व खालच्या थरातील मराठा शेतकऱ्याचं आणि बेरोजगार तरुणांचं प्रतिनिधित्व करतं. त्यामुळे मराठा समाजाला हा आपला आणि आपल्यातलाच माणूस आहे असं वाटतं. जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं मूळ मराठवाड्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीत दडलंय. कापूस आणि सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या पिकांना भाव मिळत नाही. शिकलेली पोरं शहरात स्पर्धा परीक्षेत गुंतलेली आहेत. काही तरुण गावातच शेतीमध्ये प्रयोग करतायत, पण त्यांच्या प्रयत्नांना पाहिजे तसं यश मिळत नाही. त्यामुळे गावोगावी लग्न न झालेले बेरोजगार तरुण यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. या सर्व मुलांना आपले प्रश्न फक्त आरक्षणाच्या माध्यमातूनच सुटू शकतात हे खोलवर रुजलं आहे. जरांगे पाटील याच वर्गाचा आवाज बनलेत. त्यामुळेच त्यांच्या मागचा पाठिंबा कमी होताना दिसून येत नाही. 3. राजकीय पक्षांच्या अपयशावरून उद्भवलेली निराशा. मराठा आरक्षणाचा लढा 1980च्या दशकात माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी उभारल्याचं बोललं जातं. तेव्हापासून ते आजतागायत अनेक राजकीय नेत्यांनी मराठ्यांना आश्वासने देऊन झुलवलं, पण मराठ्यांना आरक्षण मात्र मिळालं नाही. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनावरून मराठा समाज आरक्षणाच्या अगदी जवळ गेला. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या,
जरांगेंच्या या मागणीने गरीब मराठा समाजाच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला। यामुळे एकीकडे अनेक वर्षांपासून आश्वासन देणारे राजकारणी आणि आंदोलन करून मागण्या पूर्ण करणारे जरांगे पाटील, यात जरांगे पाटलांचं पारडं जड झालं। याच कारणामुळे मराठ्यांनी आतापर्यंत जरांगेंना भरभरून प्रेम दिलं। 4. पारदर्शक चर्चा आणि भावनिक साथ। आतापर्यंत सरकार आणि जरांगेंची झालेली चर्चा ही कायम पारदर्शक राहिली आहे। आपण काहीच लपवत नाही, आपण मागतोय पण आपल्या स्वतःसाठी नाही। माझ्यासाठी काही नको, मी समाजासाठी लढतोय, अशी वक्तव्य तुम्ही कित्येकदा जरांगे पाटलांच्या तोंडून ऐकली असतील। हीच पारदर्शकता त्यांना इतरांपेक्षा वेगळी करते। विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार देण्याचा निर्णय असो अथवा मुंबईला आंदोलनाला जाण्याचा निर्णय असो, प्रत्येक वेळी पाटलांनी समाजाची बैठक बोलून त्यावर सविस्तर चर्चा केल्याचं दिसतं। आंदोलन करतानाही जरांगेंनी वेळोवेळी सगळ्या घटकांचा विस्तृत विचार केलेला दिसून येतो। पावसाळा लागताच आंदोलन न करता शेतकऱ्यांची पेरणी झाल्यावर आंदोलनाची तारीख त्यांनी निवडली। मुंबईतला पाऊस ओसरल्यावर आपण मुंबईत पोहोचायचं असं नियोजन त्यांनी आखलं। जाताना सोबत मीठ मिरची घ्या, फक्त सोडायला या, असं सूक्ष्म पातळीवरचं नियोजन जरांगे पाटलांनी केलं। जरांगेंची हीच इमेज मराठा समाजाच्या हृदयात घर करते। विशेषतः महिला, वृद्ध, शेतकरी, तरुण पिढीला हा आपल्यासाठी लढणारा नेता आहे असं यामुळे वाटतं आणि ते खंबीरपणे जरांगेंच्या पाठीशी उभे राहतात। 5. मीडिया आणि सोशल मीडियावर व्हायरल। जे पोटात तेच ओठात ही जरांगेंची ओळख बनली आहे। त्यांची धडाकेबाज भाषणं सोशल मीडियावरही तुफान व्हायरल झाली आहे। मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंपर्यंत सगळ्यांनाच त्यांनी अगदी फैलावर घेतल्याचं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय। त्यांच्या याच बेधडक अंदाजामुळे त्यांच्या आंदोलनाला थेट कव्हरेज मिळालं। त्यांची भाषणं, पाणी न पिणाऱ्या जरांगेंसाठी रडणाऱ्या महिला आणि लहान लेकरांचे भावनिक व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल झाले। यामुळे जरांगे व्यवस्थेविरुद्ध लढतायत असा समज मराठा समाजात दृढ झाला। यामुळेच गाव पातळीपासून ते परदेशात राहणाऱ्या मराठ्यांपर्यंत जरांगे तुफान लोकप्रिय झाले। एकंदरीतच जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केवळ आरक्षणासाठीच नाही तर स्वाभिमानासाठी एकत्र येण्याचं आवाहन आपुलकीने केलं। मराठ्यांनीही ते मोठ्या मनानं स्वीकारलं। त्यामुळेच मनोज जरांगे पाटलांचा लढा केवळ आरक्षणापुरता मर्यादित राहिला नाही, तो एका चळवळीचा चेहरा, समाजाच्या दुःखांचा आवाज आणि परिवर्तनाची जिद्द ठरला। त्यामुळे आजतागायत जरांगे पाटलांना मिळालेला पाठिंबा कमी झाल्याचं दिसून येत नाही। तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा।